काय दिले या प्रॉब्लेम मध्ये इन दी इक्वेशन प्रेशर पी दिलंय. सो प्रेशर पी किती दिलंय? इट इज अ सी मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय डी इंटू एस. बरोबर. आता एस अँड टी काय दिले? डिस्टन्स अँड टाइम. म्हणजे याचं डायमेन्शन माहिती आहे आपल्याला. एस म्हणजे एल लेंथ आणि टाइम म्हणजे टी. अँड डायमेन्शन ऑफ डी बाय सी फाइंड करायचं. डायमेन्शन ऑफ डी आणि सी फाइंड करायचं. मग तुमचं पहिलं ऑब्झर्वेशन काय? टी अपॉन एस काढायचं. पी म्हणजे प्रेशर ना. प्रेशरचं हे या साईडला इक्वल टू टी अपॉन प्रेशर आहे ना. प्रेशरचं आता होमोजिनियस जर अप्लाय केलं, होमोजिनियस जर अप्लाय केलं तर होमोजिनियस इक्वेशनचा थेरीन काय सांगतंय की ह्यात होमोजिनियस कुठे कुठे अप्लाय होतं? होमोजिनियस म्हणजे काय की त्या टर्मचं डायमेन्शन सेम असणार. त्या टर्मचं डायमेन्शन सेम असणार. मग ह्यामध्ये होमोजिनियस आपण कुठे अप्लाय करू शकतोय? पी इक्वल टू म्हणजे पीचं डायमेन्शन आणि सी मायनस टी स्क्वेअर अपॉन डीएस डायमेन्शन सेम आहे असं एक म्हणू शकतो. ऍज वेल ऍज सी मायनस टी स्क्वेअरचं असं एक इक्वेशन आहे प्रॉब्लेम मध्ये. ह्याचा अर्थ काय? वी हॅव राईट डाऊन वी हॅव सी मायनस टी स्क्वेअर इंडिकेट्स काय इंडिकेट करतंय? डायमेन्शन ऑफ सी is same as dimension of t square. मग डायमेन्शन ऑफ टी स्क्वेअर काय येणार? टी टाइम. त्यामुळे इट इज टी रेस टू टी स्क्वेअर येणार. हे डायमेन्शन आहे सीच. बरोबर. हा. आता सेकंड स्टेप काय? आता सी अँड टीचं डायमेन्शन सेमच आहे म्हणजे न्यूमरेटर नोन आहे, एस नोन आहे, फक्त राहिलं डी. प्रेशर डायमेन्शन नोन आहे. सांगा मला प्रेशर डायमेन्शन काय आलं? पहिला हे सी मायनस टी स्क्वेअरचा अर्थ काय आला की सीचं डायमेन्शन आहे टीचं डायमेन्शन सेम असणार. बरोबर. आता प्रेशर च डायमेन्शन नोन आहे. काय प्रेशर डायमेन्शन सांगा बघून, साईडला तरी चालेल. प्रेशर फोर्स ऑफ एरिया एम मायनस एल रेस टू -1 हा टी रेस टू -2. टी रेस टू -2 हे प्रेशर डायमेन्शन आहे. बरोबर. आता वी हॅव इक्वेशन पी इज इक्वल टू सी मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय डी इंटू एस. आता आपण डीच फाइंड करायचं. लक्षात घ्या, फार महत्वाची स्टेप आहे. पीचं डायमेन्शन काय? प्रेशरचं एम एल रेस टू -1 टी रेस टू -2 हे पीचं डायमेन्शन लिहिलं मी. ह्यामधलं अंडरस्टँडिंग पार्ट हा आहे सी मायनस टी स्क्वेअर. सी आता दोन टर्मच्या मध्ये इक्वल टू प्लस किंवा मायनसचं डायमेन्शन एकच असतं. मग कॅल्क्युलेशनला डायमेन्शन एकच लिहायचं, किती? टी स्क्वेअर. हे अंडरस्टँडिंग होतं यामधलं. डी फाइंड करायचं आहे आणि एस
म्हणजे लेंथ. करा फाईंड आता. यस मी इथनं फाईंड करा एवढ्यावर बिन बघता. आता वही रेफर करू नका. मी बोर्ड रेफर करू नका. डी फाईंड करायचंय. इट इज अ टी स्क्वेअर डिवाइड बाय m l minus 1 t raised to minus 2 into l into l. d t square m. आता मला सांग रुद्र, -1 आणि +1 याचा प्रोडक्ट काय येणार? बरोबर, l रेस टू 0 म्हणजे, आणि इथं t रेस टू -2. हे कळालं तुला? हे 0 कसाल कळालं काय? हे -1 आहे, +1 हे -1 आहे इंटू वॉट +1. टी स्क्वेअर हा टी स्क्वेअर हा हो मायनस एवढं आहे तर ते सेकंड स्टेप मध्ये एल हे कम्प्लीट करूया, हे कम्प्लीट करूया आणि मग सांग तुला काय म्हणायचं ते. हा, आता डी चं डायमेन्शन काय आलं? m न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर m -1 झालं, l 0 झालं आणि -2 न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर t रेस टू 4 झालं. पहिला प्रॉब्लेम कम्प्लीट करूया. आता विचारलंय c/d, इज इट राईट? प्रॉब्लेम काय विचारलाय? d/c विचारलं. सो d/c m raised to -1 l0 t raised to 4 divide by c t square. आणि त्यामुळं आन्सर आलं m raised to -1 आहे तसं, l0 आणि t raised to काय येणार सांगा? व्हेरी नाईस, t raised to 2. समजला प्रॉब्लेम? ओके, ऑप्शन आहे त्यामध्ये m -1 l0 t square, l0 m -1 t square, nothing but a option.